नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये गेल्या 24 तासात रविवारची रात्र आणि सोमवारची पहाट जणू काळी रात्र ठरली. 4 वेगवेगळ्या भीषण अपघातांमध्ये जवळपास 21 जणांचा मृत्यू झालाय. रायगडमधल्या आंबेनळी घाटामध्ये एक स्कॉर्पिओ दरीमध्ये कोसळणं, धुळ्याच्या लळिंग घाटात तिहेरी अपघात, जुन्नरमध्ये एसटी दुचाकीचा अपघात आणि गडचिरोलीत एसटी बस उलटणं या 4 दुर्घटनांनी शोककळा पसरली. 24 तासात रस्ते अपघातांचं भीषण सत्र पाहायला मिळाले. कोकणामध्ये ट्रिप करून परतणारे तरुण, लग्नाचे वऱ्हाडी, सामान्य प्रवासी यांच्यावर काळानं झडप घातली. या भीषण अपघातांमुळे घाट रस्ते आणि महामार्गांवरच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. 24 तासात झालेल्या या भीषण अपघात सत्रानंतर राज्य पोलीस आणि परिवहन विभागानं वाहन चालकांना विशेषतः घाट रस्त्यांवर वेगमर्यादेचं पालन करण्याचं, रात्रीचा प्रवास टाळण्याचं आणि थकवा असल्यास गाडी न चालवण्याचं आवाहन केलंय. त्यांनी फोन फिरवायला सुरुवात केली. आधी रायगड पोलिसांना फोन केले. कार आंबेनळी घाटात असावी या शक्यतेनं पोलिसांनी शोध मोहीम हाती घेतली, पण दरीची प्रचंड खोली आणि दाट अंधार त्यामुळे तातडीनं शोध मोहीम सुरू करण्यात अडथळे होते. सोमवारी पहाटे महाबळेश्वर ट्रेकर्सचे जवान आणि स्थानिक पोलीस दोरखंडाच्या सहाय्यानं दरीमध्ये उतरले. कारचा इतक्या उंचीवरून पडल्यामुळे पूर्णपणे चक्काचूर झाला होता आणि सर्व तरुणांचे मृतदेह गाडीत अडकून पडले होते. ट्रेकर्सनी अथक परिश्रमानंतर हे 8ही मृतदेह दरीतून बाहेर काढलेत. रविवारी पहाटे 5 ते 6 वाजताच्या दरम्यान हा अपघात झालेला असावा. चालकाला प्रथमदर्शनी असं वाटतं की झोप लागल्यामुळे त्याचा गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि गाडी दरीमध्ये कोसळली, असं प्रथमदर्शनी आमचं मत आहे. इथं स्टेशनपासून साधारणतः 500 ते 600 फुटावर खाली 2 बॉड्या होत्या, 2 मृतदेह होते आणि एक मृतदेह बाजूला पहिला रेस्क्यू केला तेव्हा मी खाली पोहोचलो आणि दुसरा जेव्हा काढला तेव्हा तो असा पलटी होता, म्हणजे तोंड खालच्या बाजूला होतं. मध्ये झाडं वगैरे जास्त आहेत त्याच्यामुळे त्याला काढायला थोडा प्रॉब्लेम होता, कारण ते ओव्हर अँगल होतं, असं सपाटीवर होतं, उभं राहायला चान्स नव्हता. त्या टप्प्यापासून साधारणतः अजून 400 ते 500 फूट खाली असेल, म्हणजे टोटल इथून जर स्टेशनपासून खाली बघितलं तर 800 ते 2000 फूट खाली खोली आहे ह्याची. हा अपघात जर संरक्षक भिंत किंवा कठाडी जर असते तर हा अपघात झालाच नसता. ह्या शासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे ह्या मुलांचा अपघाती मृत्यू झालेला आहे. तर ह्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारनेचीच आहे आणि म्हणून सरकारने त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणं आता गरजेचं आहे. पोलादपूर आणि महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट हा अत्यंत नागमोडी, खोल दऱ्यांचा घाट आहे. इथं वारंवार होणाऱ्या अपघातांची मुख्य कारणं काय? तर अतिवेग. दुसरं महत्त्वाचं, घाटामध्ये गाडी चालवण्याचा अजिबात अनुभव नसणं. या संदर्भातली सविस्तर माहिती बघूया. का सतत अपघात होतात आंबेनळी घाटामध्ये? तर तीव्र वळणे. घाटामध्ये अनेक तीव्र वळणे जी नीट पार करायची तर जो गाडीचा चालक आहे त्याला सरावाची गरज असते, अशा पद्धतीनं अशा रस्त्यांवर गाडी चालवण्याची. दुसरं महत्त्वाचं म्हणजे वाहनांचा अतिवेग. अनेक चालकांना घाटामध्ये गाडी कशी चालवावी याची नाधड माहिती असते, नाधड गंध असतो, त्यामुळे ते वेगात गाडी चालवतात. अनेकदा पुढचा रस्ता मोकळा दिसतो, वळण दिसत नाही, गाडी वेगात जाते. सपाट सरळ मार्गावर जशी गाडी चालवली जाते तशीच ड्रायव्हिंग अनेक जण घाटामध्ये करण्याचा प्रयत्न करतात, पण कोकणातले सगळेच घाट हे अत्यंत नागमोडी वळणाचे आहेत. जेव्हा गाडी वळणावर येते घाटामध्ये तेव्हा मग गाडी वेगात असेल तर नियंत्रण राहत नाही गाडीवर आणि भीषण अपघात होतात. अनेकदा घाटामध्ये गाडी चालवताना काही ड्रायव्हर्स पुढे जाण्याची घाई करतात आणि वळणावर ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात. खरं तर वळणावर कधीही ओव्हरटेक करू नये हा नियमच आहे, पण तो पाळला जात नाही. ओव्हरटेकिंगसाठी जेव्हा गाडी पुढे दामटवली जाते तेव्हा ती अनेकदा समोरच्या गाडीवर जाऊन धडकण्याचा खूप मोठा धोका असतो आणि अनेक अपघातांचं हे कारणही ठरतं. कोकणामध्ये जेव्हा वीकेंडसाठी गेलेले लोक असतात तेव्हा वीकेंड घालवून रविवारी रात्री निघायचं आणि सोमवारी सकाळी घरी पोहोचायचं, असं नियोजन अनेकदा सगळेजण करतात. पण हे नियोजन कित्येकदा जीवघेणं ठरतं, कारण त्यामध्ये थकवा आलेला असतो, झोप झालेली नसते, दिवसभर फिरलेले असतात, त्यामुळे चालकाला डुलकी लागते आणि ही अपघात होतात. या अगोदर सुद्धा अनेकदा असे अपघात झालेले आहेत. ब्रेक निकामी होण्याचा धोका एक खूप जास्त असतो, उतार असतो, त्यामुळे सतत ब्रेक वापरले जातात, मग ब्रेक प्लेट्स तापतात आणि कधी कधी ते फेलही होतात. तोही एक खूप मोठा धोका आहे.
त्यामुळे गाडीचा वेग कमी ठेवायचा असेल तर गिअरचा योग्य वापर करणं घाटामध्ये हे खूप गरजेचं असतं. सातत्यानं ब्रेक वापरू नका. थोडक्यात काय तर ज्याला घाटामध्ये कंट्रोल करून गाडी चालवणं शक्य आहे तोच ड्रायव्हर असावा, कारण कोणत्याही ड्रायव्हरच्या हातामध्ये जर तुम्ही गाडी दिली तर अपघात होण्याचा धोका कायम असतो. घाटामध्ये गाडी चालवण्यासाठी सराव लागतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संयम लागतो. कधी पुढचं वाहन हळू जात असतं, कधी मागचं वाहन विनाकारण हॉर्न देत असतं. या परिस्थितीमध्ये मन शांत ठेवून घाटाचा एरिया सुरक्षितपणे पार करणं आवश्यक असतं. घाट जर तुम्ही पार करत असाल, गाडी चालवत असाल तर काय काळजी घ्यायला हवी, काही बेसिक गोष्टी सांगतो. पहिली महत्त्वाची गोष्ट, अजिबात वेग वाढवू नका. वेग हा घाटासाठी शत्रू आहे. घाटात वेगानं गाडी हाकणं म्हणजे थेट मृत्यूला आमंत्रण देणं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वेग आटोक्यात ठेवा आणि गाडी जी तुम्ही चालवताय ती अत्यंत सावधपणे चालवा. तुम्हाला घाट पार करायचंय, वेगात पार करायचा नाही. वळण जेव्हा जेव्हा असेल त्या वेळेस हॉर्न द्या. घाटातल्या प्रत्येक वळणावर हॉर्न द्या आणि अन्य गाड्यांचे जे हॉर्न येत आहेत त्याच्याकडेही बारीक लक्ष ठेवा. म्युझिक सिस्टीम, आजूबाजूला चांगला निसर्ग दिसतोय म्हणून जोरात ठेवून गाडी चालवू नका. गाडीतल्या स्पीकरचा आवाज कमी ठेवा, त्यामुळे तुम्हाला बाहेरच्या गाड्यांचे सिग्नल्स ऐकणं हे सोपं जाईल. ओव्हरटेकिंगची घाई करू नका. वळणं असतील तर ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नही करू नका. थोडं थांबा, थोडासा वेळ जाऊ देत, पण प्रवास सुखाचा होण्यासाठी संयम ठेवा. पुढचं वाहन हळू जात असेल तर काही कारण असू शकतं. वाहनामध्ये बिघाड असू शकतो, कुणी आजारी असू शकतं, काहीही कारण असू शकतं. त्याला जाऊ देत त्याच्या गतीनं आणि वेळ मिळेल, संधी मिळेल तेव्हाच ओव्हरटेक करा. ओव्हरटेकिंगची घाई नका करू. आपल्याला सगळं करतं या आवेशात घाटामध्ये तरी किमान गाडी नका चालवू. आणखीन एक महत्वाचं, ज्याला घाई आहे, जो सतत हॉर्न देतोय त्याला घाट परिसरामध्ये पुढे जाऊ द्या. त्याला धडा शिकवण्याच्या नादात, त्याच्याशी शर्यत लावण्याच्या नादात आपला जीव धोक्यात घालू नका. कुणीतरी मला ओव्हरटेक करतोय हा घाटात तरी अहंकाराचा मुद्दा बनवू नका. तो कुठेच बनवू नका, पण घाटात तर नाहीच नाही. आणि उतार जेव्हा सुरू होतो त्यावेळेस आणखी काळजी घ्या, कारण गाडीचा वेग आपोआप वाढतो, त्यामुळे ब्रेक लागायला वेळ लागतो आणि अशा परिस्थितीत जर वळण असेल तर गाडी कंट्रोल करणं कठीण असतं. पावसाळ्यामध्ये जर आणखीन कठीण होतं, कारण वाहतं पाणी असतं, त्यामुळे ब्रेक उशिरानं लागतो. रस्ते सुद्धा अनेकदा निसरडे झालेले असतात. आणि कधीही तुम्ही जेव्हा अवघड वाट सर करायला जाणार असाल तर गाडी तपासून घ्या. गाडीचे ब्रेक पॅड्स असतील, हॉर्न असतील, हेडलाईट्स असतील, क्लच पॅड्स असतील, तपासून घ्या. गाडी सुस्थितीत आहे याची खात्री करून घ्या आणि मगच अशा प्रवासाला सुरुवात करा. रात्रीचा प्रवास टाळा असा सल्ला नेहमी दिला जातो. म्हणजे प्रशासन आणि यंत्रणा तर देतातच देतात, पण आपल्या कुटुंबातील थोरली माणसं असतात तीही देतात. जो सल्ला योग्य आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे रात्री शरीर थकलेलं असतं, झोप येतेच, ही त्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. पण काही अचूक वैज्ञानिक कारणं सुद्धा यामागे आहेत, ती आम्ही तुम्हाला सांगतो. मानवी शरीराचं एक नैसर्गिक वेळापत्रक असतं. ते वेळापत्रक भूक आणि झोप याचं प्रामुख्यानं नियमन करतं. म्हणजे तुम्हाला केव्हा भूक लागते, तुम्हाला केव्हा झोप येते, हे तुमच्या डेली रुटीनवर ठरलेलं असतं. जेव्हा तुम्ही रात्री जागता, रात्री जागून ड्रायव्हिंग करता, त्यावेळेस तुम्ही तुमचं डेली रुटीन मोडता. तुमचं शरीराचं जे नेहमीचं वेळापत्रक असतं त्याच्या विरोधात जाता. शरीराला झोप आलेली असते आणि तुम्ही जागून ड्रायव्हिंग करत असता. त्यामुळे रात्र जेव्हा होते तेव्हा तुमच्या मेंदूमधून मेलटॉनिन नावाचं एक झोप उद्युक्त करणारं संप्रेरक म्हणजे हॉर्मोन त्याची निर्मिती होत असते. जेव्हा तुम्ही ड्रायव्हिंग करता तेव्हा यावर परिणाम होतो. या काळात स्नायू अंशतः ढिले पडतात, डोळे थोडे जड होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं, विचार करण्याचा वेग कमी होतो. रिफ्लेक्स तुमचा कमी होण्याची शक्यता असते. म्हणजे दिवसा तुम्ही जी गोष्ट पटकन कराल ती रात्री करायला थोडासा वेळ लागू शकतो तुम्हाला, कारण तुमच्या शरीराचं वेळापत्रक बदललेलं असतं. एखादी कृती होते तेव्हा प्रतिक्रिया देण्याची जी प्रक्रिया आहे, रिफ्लेक्सची प्रतिक्रिया आहे, ती संथ होऊ शकते. त्यामुळे धोका म्हणजे समोरून एखादा धोका दिसतोय तर त्यावर कृती करण्याची मेंदूची क्षमता ही रात्रीच्या वेळी मंदावते आणि गाडी चालवताना फ्रॅक्शन ऑफ सेकंड हे सुद्धा खूप मोठे ठरतात आणि त्यामुळेच तुम्ही रात्रीची जर गाडी चालवत असाल तर तो धोका टाळलेलाच बरा.
सर्वात महत्त्वाचं, पहाटे 3 ते 5 ही वेळ तर अजिबातच टाळा, कारण ती सर्वाधिक झोपेची वेळ आहे. अनेकदा हे पुराव्यासहित सिद्ध झाले की रात्री 3 ते 5च्या दरम्यान होणारे ॲक्सिडेंट ही झोप आल्यामुळेच होतात. त्यामुळे सर्वाधिक अपघात हे याच काळात होतात, हे अनेक आकडेवारीवरून स्पष्ट होते. त्यामुळे रात्रीचा प्रवास करत असाल तर 2 वाजल्यानंतर प्रवास करणं जरूर टाळा.